नमस्कार, मी राजा कदम. भवताल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रहो, सध्या महाराष्ट्राचं वातावरण छावा चित्रपटावरून खवळून निघाले. छावा चित्रपटावरून एकमेकावरती आरोप प्रत्यारोप केल्या जात आहेत आणि जणू काही मुघल काळातले आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या काळातले युद्ध आपण आता लढतो आहोत अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आपण बघतो आहोत. मध्येच कुठेतरी अफजल खानाच्या कबरीवरून, कुठेतरी औरंगजेबाच्या कबरीवरून, कधीतरी शिवाजी महाराजाची किंवा छत्रपती संभाजी महाराजाची हत्या ब्राह्मणाने केली की ब्राह्मणेतराने केली असे फुटकळ वाद निघतात आणि वस्तुस्थिती इतिहासामधली दडवून इतिहासाचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसून महाराष्ट्राचं राजकारण लढवल्या जातंय. आणि म्हणूनच इथं शंका येते की महाराष्ट्रातलं राजकारण नेमकं कुठल्या थराला जातंय. कारण महाराष्ट्रातलं राजकारण हे या पद्धतीचं झालंय की मुडदे उकरून वर्तमान गाडणारं राजकारण महाराष्ट्रामध्ये नव्यानं रुजू पाहतंय. याच गंभीर विषयावरती आज आपण संवाद साधणार आहोत. व्यक्तिमत्व विकासात दृष्टिकोनाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. या संदर्भात एक कथा नेहमी सांगितली जाते. एक डॉक्टर एका गावामध्ये जातो आणि गावकऱ्यांसमोर एक प्रयोग दाखवतो. 2 ग्लास टेबलवर ठेवतो. एका ग्लासामध्ये शुद्ध पाणी आणि दुसऱ्या ग्लासामध्ये शुद्ध दारू ठेवतो. त्या दोन्हीमध्ये एक गांडूळ सोडतो. त्याचं निरीक्षण तिथल्या लोकांना करायला लावतो आणि नंतर विचारतो की याच्यावरून तुम्ही काय शिकला. त्यावेळेस एक जण पटदिशी उभा टाकतो आणि सांगतो की डॉक्टर साहेब, दारू पिल्यामुळे पोटामध्ये जंत होत नाहीत. नेमकं हेच महाराष्ट्रातले राजकारणी आणि त्यांच्या चेले चपाट्यांच्या बाबतीत घडलंय. कारण या देशाचा इतिहास, या राज्याचा इतिहास आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास, मोगलांचा इतिहास याच्यावरून आपण काय शिकलो असा जर प्रश्न या राजकारण्यांना आणि त्यांच्या चेले चपाट्यांना विचारला आणि तो नेहमी माध्यमातून विचारला जातोय तर त्याचं उत्तर आपल्या समोर येतंय की अमुक अमुक धर्माची तमुक तमुक धर्मासमोर लढाई होती आणि म्हणून त्याचा सूड आज आपल्याला उगवायचा आहे, त्याचा बदला घ्यायचा आहे. हा दृष्टिकोन जर इथल्या राज्यकर्त्यांचा असेल, सत्ताधाऱ्यांचा असेल, विरोधकांचा असेल, त्यांच्या चेले चपाट्यांचा असेल तर आपण कुठल्या दिशेला जातोय. आज आपण ज्वालामुखीच्या केंद्रावरती उभे आहोत हे वास्तव आहे. मग मित्रहो, हे वास्तव आपल्याला बदलायचं असेल तर थोडंसं जागरूक दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर या राज्याचं, या स्वराज्याचं, या देशाला एक नवं स्वप्न दाखवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. आणि ते करत असताना जसा त्यांना शत्रूकडून त्यांना विरोध झाला त्याच पद्धतीचा आप्तसुखियाकडून देखील त्यांना विरोध झाला. मग तो कुठला नातलग होता किंवा कुठल्या जातीचा होता किंवा कुठल्या धर्माचा होता हा मुद्दा गौण असतो. जे जे छत्रपती संभाजी महाराजांचे विरोधक होते, जे जे त्यांनी उभ्या केलेल्या आणि ते रक्षण करत असलेल्या स्वराज्याचे विरोधक होते ते प्रत्येक जण या राज्याचे, या स्वराज्याचे शत्रू होते. तिथं धर्म आणि जातीचा प्रश्न उरत नाही. परंतु ह्या अपप्रवृत्तीला ठेचून मारण्याऐवजी किंवा अशा अपप्रवृत्ती पुन्हा आपल्यामध्ये डोकावू नयेत याचा प्रयत्न करण्याऐवजी यांनी संभाजी महाराजांचा खून केला का, त्यांनी केला, कुठल्या पद्धतीनं केला, काय केला याच्यावरच सगळा आगडोंब उठताना आपल्याला दिसतोय. अफजल खानाच्या कबरीवरून बघितलं, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वंशजही त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि आता औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न उभा केलाय. आणि याच्यामध्ये आपल्यासाठी लांछनाची गोष्ट ही की छत्रपती शिवाजी महाराजाच्या गादीचे 13वे वंशजच म्हणतात की ती कबर उखडून काढली पाहिजे. मग आपले विचार कुठं चाललेत? मग महाराजांचे वंशज असो, तुम्ही आम्ही वैचारिक किंवा प्रादेशिक वारसदार असो, ह्या प्रत्येकाच्या जर नजरा एवढ्या मलिन झाल्या असतील आणि इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर इतका तकलादू झाला असेल तर मित्रहो, या देशाच्या लोकशाहीचं भवितव्य काय हा तुमच्या आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे. काय होणार आहे? समजा आज औरंगजेबाची कबर उखडली, उखडून टाकली, काय आसुरी समाधान तुम्हाला मिळणार? तो मेला तर मेला तो अशा पद्धतीने मेला की त्यांनी आपल्या एका राजपुत्राला, आपल्या एका राजाला त्यांनी अतोनात छळ करून मारलं. तो मारल्याच्या नंतर आपल्या राणीला आणि आपल्या राजपुत्राला जवळपास 27 वर्ष कैदेमध्ये ठेवलं. आणि त्याचबरोबर
तो इथल्या प्रांतामध्ये दुही निर्माण करण्यासाठी त्याच्या वारसदारांनी आपल्या राजपुत्राला सोडलं, परंतु दुहीचे बीज पेरून सोडलं. या सगळ्या याच्यातून आपलं स्वराज्य सावरलं. या सगळ्या याच्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या महाराष्ट्रानं या देशाला जे काही घडवलं, जे काही स्वप्न दिली आणि जे काही म्हणजे एक संघराज्य निर्माण व्हावं अशी परिस्थिती निर्माण केली, ते विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे अजूनही जिवंत आहेत. आणि या स्वराज्यावर चालून आलेले शत्रू, मग तो अफजल खान असेल की औरंगजेब असेल, त्यांच्या कबरा या महाराष्ट्रामध्येच गाडून टाकलं. हा इतिहास आम्ही कशासाठी पुसून टाकतो आहोत याचा तरी आपण विचार करायला पाहिजे. पण नाही, आम्हाला राजकारण करायचे, आम्हाला अंधभक्त निर्माण करायचेत, आम्हाला दिशाभूल करायचेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे तो बाजूला गेला पाहिजे. जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 8-8, 9-9 वर्षापासून नाहीत. मग कार्यकर्त्याच्या हाताला काहीतरी काम पाहिजे. मग धार्मिक दंगली घडून आणा, धार्मिक विद्वेष घडून आणा आणि मूळ मुद्द्यावरून त्यांचं ध्यान भटकवा. आम्ही गद्दारी करणार, आम्ही कोणता पक्ष कोणीकडे आहे याचं आम्हाला ताळतंत्र नाही आहे. म्हणजे आज सत्ताधारी कोण आहेत आणि विरोधक कोण आहेत याचं ताळतंत्र सत्तेत असलेल्या आणि विरोधात असलेल्या कुणालाच नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला तर नाहीच नाही आहे. हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेनं विसरून जावं म्हणून आज या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणारे मुद्दे जाणीवपूर्वक सरकारमधून, सरकारच्या मंत्र्याकडून, विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून सुद्धा आणले जात आहेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र होरपळून काढल्या जात आहे. आज एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, 2 मंत्र्याच्या मानगुटीवर राजीनाम्याची तलवार आहे. आजच्या घडीला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारापैकी एक घराणं आहे मोहिते पाटला, तर त्याच्या घरातल्या महिलेवरती अत्याचार करणारा एक मंत्री अजूनही सत्तेवर आहे. त्याच्यावरचं ध्यान भटवायचं आणि जातीय दंगली आणि धार्मिक दंगली होतील या पद्धतीनं बघायचं. हे राजकारण नीच स्वरूपाचं आहे. मग ते कुणीही करीत असतील, सत्ताधारी करत असतील किंवा विरोधक करत असतील. अरे विकासाच्या मुद्द्यावर बोला. तुटीचा अर्थसंकल्प, पहिल्यांदाच 45,000 कोटी रुपयाची तूट या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या अर्थसंकल्पामध्ये आहे. त्याच्यावरती तुम्ही काही बोला. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अमानुष प्रकरण, अगदी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येसारखी त्यांची हत्या केली गेलेली आहे. त्याच्यातला एक गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत. बाकीच्यांना शिक्षा होते का नाही आणि त्याचा मुख्य सूत्रधार आका आहे तो गजाआड जातो का नाही, हे प्रश्न अनुत्तरित ठेवून तुम्ही महाराष्ट्रासमोर हे जातीय दंगलीचं, विद्वेषाचं आणि धार्मिक दंगलीचं वातावरण का निर्माण करत आहात हा प्रश्न आहे मित्रांनो. आम्हीच त्याची सोडवणूक करू शकतो. सत्ताधाऱ्याला ताळ्यावर आणायचं असेल तर या दंगलीपासून आपल्याला दूर राहायला हवं. आज नागरगोजे नावाचा एक शिक्षक संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळतो, आत्महत्या करतो. म्हणजे जे शिक्षक आहेत, ज्यांना विनाअनुदानित तत्वावरती घेतलं जातं, ते शिक्षक 18-18, 20-20 वर्ष बिनपगारी काम करतात. म्हणजे गुलामाच्या किंवा एखाद्या सालदाराच्या, सालमजुराच्या पेक्षाही त्यांची बिकट परिस्थिती आहे. फाशी घेऊन मरतात. त्या संस्थेच्या संस्था चालकावर गुन्हे दाखल करताना सुद्धा या सरकारला, सत्ताधाऱ्यांना लाज वाटते की काय, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे अतिशय जेम्स लेननं ज्या पद्धतीने अपमान केला होता त्याची पुनरावृत्ती करून या छत्रपती शिवाजी महाराजांचा तर अपमान केलाच केला, परंतु समग्र महाराष्ट्रातल्या मावळ्यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर, त्याला साधी अटक करण्याची दानत सुद्धा हे सरकार दाखवत नाहीत. त्याच्यावर विरोधकही गप्प बसतात. अंतरिम जामिनाच्या सुनावणीमुळे त्याला अटक होत नाही असं म्हणतात. मोबाईल त्याची बायको तिथं जाऊन जमा करते आणि हा राजरोस खेळ कार्यकर्ते राजकीय पक्षांचे आणि इथली जनता मुकेपणानं सहन करते. परंतु जर अशा काही धार्मिक दंगली असतील, गाडलेले मुडदे उकरायचे आणि इथलं जे वर्तमान आहे, इथल्या तरुणांचं जे भवितव्य आहे, या राज्याची जी वस्तुस्थिती आहे ती मात्र गाडून टाकायची आणि टाळूवरचं लोणी खात विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पुन्हा पुन्हा या राज्यातल्या जनतेला उल्लू बनवायचं आणि त्यांच्या टाळूवरचं लोणी खात खात आलटून पालटून यांनी मात्र सत्तेचं राजकारण करत राहायचं. ही परिस्थिती बंद झाली पाहिजे, ही थांबली पाहिजे. म्हणून त्यासाठी मित्रहो, या दंगलीमध्ये तुम्ही भडकू नका. तर या महाराष्ट्राची धुरा तुमच्या खांद्यावर आहे, ती आपल्याला सावरायची आहे, याचं भान ठेवा.